घसरगुंडी आहे म्हणजे हप्ते आहे बोगद्यात तसलं पोराला बारकाय लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. त्यासाठी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे घसरगुंडी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन डेली ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मी तुमचा रोहित ब्लॉगर. तर मित्रांनो आज आपण आलो आहे म्हणजे सकाळच्या बरं मित्रांनो मैदानात आलोय म्हणजे असं थंड असं बाई मोकळं असं वातावरणामध्ये. आणि तुम्हाला माझ्या पाठीवर दिसत असेल की बाई एक नंबर असं वातावरण आहे. आणि प्लस मित्रांनो त्याच्यामध्ये एवढी सुंदर अशी हवा सुटली ना की भावानं म्हणजे लाजवाब असा एक खतरनाक सीन आहे तुम्हाला मी दाखवतो. आणि मित्रांनो इथं झाडं तर एवढी खतरनाक आहे ती ना की बाई असं वाटतं जंगलात आलंय मित्रांनो. एवढं जबरदस्त इथलं गार्डन आहे, तुम्हाला मी दाखवतो. एक मिनिट तुम्ही बघताय बघा बाई म्हणजे मित्रांनो डोळ्याचं पाणी पिणारे मित्रांनो इथलं वातावरण झालंय बघा. काय वातावरण आहे बघा सकाळचं शांत एकदम. म्हणजे सगळी पब्लिक व्यायाम करते, काय जण ते खेळतायत. आणि म्हणजे बघा काय जबरदस्त वाटतंय बघा. पूर्ण मित्रांनो चारी साईडनं झाडं आहे ती हे बघा. आणि जबरदस्त असा सिनेमा मित्रांनो. तर आता मी ह्याचा सिनेमॅटिकचा व्हिडिओ टाकीन, तुम्ही तिथे जाऊन पण तो बघू शकता. आणि भाई आज म्हणजे भाई भारी वाटतंय आज, कारण की एवढं मैदान मित्रांनो भारी आहे ना. आणि मित्रांनो आपण त्या साईडला पण जाऊ थोडंसं, त्याकडे मित्रांनो त्या साईडला थोडीशी काहीतरी माहिती आहे. आपण ती पण माहिती बघू काय आहे तुम्हाला पण ती पण मी दाखवतो, ठीक आहे. तर चला मित्रांनो आपण पहिले त्या साईडला जाऊ, बघू आतमध्ये काय विषय आहे. आणि सकाळच्या पहिले जरा मैदान आलं ना मित्रांनो लय भारी वाटतं मनाला, कारण की म्हणजे मन असं प्रसन्न होतं. तर आता थोडंसं मित्रांनो आतमध्ये जाऊ, तर आपण बघू नक्की काय सीन आहे, ठीक आहे. तर चला आता मी थोडंसं गेटच्या आतमध्ये आलोय. आणि मित्रांनो इथं बाई भारी वाटतंय एकदम एकदम असं खतरनाक असं म्हणजे वातावरण झाले. आणि इथं बघा ना म्हणजे काय निसर्ग बाई खतरनाक. हे बघा कसं वातावरण बघा इथं मित्रांनो. मस्त असं आपल्याला बसायला बाकडे पण आहे तिथं, म्हणजे असं आपण फ्रेंडली असं राहू शकतो बरोबर आहे. आणि प्लस हे बघा आता भरपूर ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तर झाडं पण आहे ती. आणि हे बघा आज आपला हा जण भेटलाय त्याला डॉग बघा खतरनाक सीन आहे. तर आपण मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो नक्की मैदान. बाई मित्रांनो मैदान जबरदस्त आहे बरं का, कारण की मी म्हणजे लय वेळा आलोय मैदानात, पण मित्रांनो एवढं मैदान मी हे कधी फिरलं नव्हतं. कारण की म्हणजे बघा आता कसं मन प्रसन्न वाटतंय बघा. आणि खतरनाक असं भारी वाटतंय बघा कसं वातावरण बघा. इथं तर मित्रांनो लय जबरदस्त असं सगळं दिसतंय बघताय बघा. आणि मित्रांनो म्हणजे माणूस जर आपला जर म्हणजे आपल्या अंगात जो आळस असतो ना, तर मित्रांनो ते ह्या गार्डनमध्ये येऊन माणूस एकदम मेन म्हणजे माइंड फ्रेश होतं माणसाचं. हे आता गार्डन जायचं मस्त की असं थोडंसं वेगळ्या प्रकारे काहीतरी व्यायाम करायचा सुंदर असं. आणि मित्रांनो त्या साईडला जे दिसतंय ना, तर मला एक मिनिट थोडंसं झूम करू आपण. त्या साईडला दिसतंय ना, तर त्या साईडला मित्रांनो आपल्याला लहान मुलांना खेळण्यासारखं पण आहे. म्हणजे आपण त्या साईडला सुद्धा जाऊ, त्याला पण मी तुम्हाला दाखवतो की काय म्हणजे काय नक्की तिथं काय आपण म्हणजे लहान मुलांना काय खेळण्यासाठी आहे काय नाही बरोबर आहे. तर त्याबद्दल गोष्टी थोड्याशा दाखवतो. आणि मित्रांनो इथं म्हणजे लय भारी वातावरण आहे आज सकाळच्या पारी. एवढं असं भारी वाटतं ना बाई की म्हणजे आता आपण सकाळचं कसं एकदम आपला मूड फ्रेश असतो, शांत माइंड असतं. प्लस आपलं सकाळचं वातावरण म्हणजे आपल्याला शरीरासाठी चांगलं असतं, ऑक्सिजन मिळतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकतो. आणि मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जो महत्वाचा म्हणजे तो असतो सूर्यप्रकाश बरोबर आहे. तर आपल्याला मित्रांनो तो सूर्यप्रकाश जो आपल्याला विटॅमिन सी जे मिळतं त्याच्यासोबत त्याच्यामधनं, तर ते आपण ते घेऊ शकतो. तर मित्रांनो आपण थोडंसं पूर्ण मैदान फिरवतो, तुम्हाला पण मी दाखवतो. तर चला तर मित्रांनो मी आता थोडंसं तिथून बाहेर आलोय, कारण की मित्रांनो हे मैदान आहे ना, हे मैदान म्हणजे भरपूर असं मोठं आहे. तर सध्या आता मी थोडंसं मैदानाचं थोडंसं बाहेर साईडला आलोय. आणि इथं बाई मित्रांनो खतरनाक असं वातावरण बी दिसतंय बरं का. आणि क्लायमेट एवढं मित्रांनो भारी नाही, तर सकाळच्या भारी एवढं वातावरण म्हणजे माइंड फ्रेश करण्यासारखं आहे. सध्या आता मी थोडंसं मैदानात थोडं बाहेर आलोय. आणि बाई म्हणजे बघा कसं वातावरण वाटतं एकदम शांत. प्लस आपण इथं मोकळा असा श्वास घेऊ शकतो आपला बरोबर आहे. आणि पूर्ण म्हणजे बघा ना असं एकदम वेगळ्या पद्धतीचं मित्रांनो क्लायमेट तयार झालं सध्याचं इथं. तुम्हाला तर बघू शकता बघा इथं पण आपण थोडंसं योगा करू शकतो, छोटासा असा दिलंय बघा हे बघा. आणि तुम्हाला तर मी ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगेन ह्या मैदानाची. तर मित्रांनो मी ह्या मैदानात मध्ये भरपूर आलो, तुम्ही पण बघितलं असाल. पण मित्रांनो मी आज जे बघतो ना ते भाई खतरनाक असा सीन आहे, कारण की ह्याच्या अगोदर मी आलोय त्यावेळेस मित्रांनो मी एवढं ह्याच्यामध्ये काय बघितलं नव्हतं. पण आज मित्रांनो मी लय जबरदस्त असं सीन बघितलं इथं की बाई माझी पूर्ण गार्डनची मित्रांनो मी आज माहिती घेतली. कारण की मैदान म्हणजे नक्की काय असतंय, काय त्याच्यामध्ये काय असतंय, आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, काय गोष्टी करू शकत नाही, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये नवीन काय घेता येतं की नाही बरोबर आहे. तर आता म्हणजे बघा आता आता मी थोडंसं दुसऱ्या साईडला आहे बघा. कसं आहे बघा बाई म्हणजे डोळ्याचं पारण्या फिरण्याचं मित्रांनो वातावरण आहे बघा. कसं दिसतंय बघा जबरदस्त सीन आहे. आणि पब्लिक पण मित्रांनो तो व्यायाम करते बघा, तुम्ही बघताय बघा. आणि म्हणजे आणि कसं आहे मित्रांनो हे बघा इथं छोटी छोटी झाडं आहेत, तीन झाडाला मित्रांनो थोडीशी फुलं लागली हे बघा. तुम्हाला मी दाखवतो काय फुले बघा, हे भारी दिसते बघा खतरनाक आहे. तर मित्रांनो आपण थोडंसं त्या साईडला पण जाऊ, तिकडं तुम्हाला मी तिकडे दाखवतो की काय सीन आहे तो, ठीक आहे.
आणि म्हणजे माझी भावानो लय भारी वाटते गार्डनमध्ये आल्यावरती. तुम्हाला तर दिसत असेल पूर्ण मित्रांनो वातावरण एकदम खतरनाक असं सीन आहे. आणि सकाळच्या पारी मित्रांनो गार्डनमध्ये थोडं जावं म्हणजे मोकळं वातावरण असते आपल्याला म्हणजे शरीरासाठी ते चांगलं असते. काही गोष्टी असतात बरोबर आहे. सकाळच्या पारी म्हणजे मित्रांनो सकाळ जे वातावरण असतं ना ते भारी असते शरीरासाठी. म्हणजे आपल्याला त्याच्यातून ऑक्सिजन मिळतो प्लस सकाळचं शांत वातावरण असते म्हणजे माइंड फ्रेश करण्यासारखं वातावरण असतं मित्रांनो. आणि भाई आता आपण थोडंसं त्या साईडला पण जाऊन मी तुम्हाला तिकडे पण दाखवतो काय सीन आहे तो. ठीक आहे तर चला. सध्या आता मी इथं पोहोचलोय आणि मित्रांनो इथं म्हणजे भावानं खेळायला लय भारी भारी इथं काय गोष्टी आहेत तुम्हाला मी दाखवते बघा. तर घसरगुंडी आहे म्हणजे तापते बोगद्यात तसलं पोराला बारकायला लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. त्यासाठी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या घसरगुंडी आहेत. आणि हे बघा आता इथं जे आहे ना इथं तर ते आपण मला आपलं तो हे असतं ना रस्सी तर ते रस्सी खेळ सुद्धा येतं. आणि हे जरा वेगळं काहीतरी वाटतंय बरं का. हे मी पहिल्यांदा बघतोय. हे मला वाटतंय ते व्यायामाचं काहीतरी आहे बघा. इथं त्यांनी छोटंसं चित्र दाखवतंय आपल्याला. तुम्ही बघताय बघा रोमन रिंग असं काहीतरी लिहिलंय. आणि बाई इथं बघा हे स्टँडिंग ट्विस्ट असं काहीतरी आहे म्हणजे इथं ह्याच्यावरती आपण उभं राहू शकतो आणि आपल्या कमरचा म्हणा की ह्याचा व्यायाम करू शकतो. आणि आता इथं काय विषय नाही काय लिहिलंय ट्रेडिशनल 12 असं काय लिहिलंय म्हणजे आपल्या चेस्टच्या मित्रांनो चांगलं असतं बरं का व्यायामासाठी. आणि त्यासाठी बघा आता एक म्हणजे आपण थोडंसं त्यातलं काय गोष्टी ट्राय करू आपल्याला ते जमतं नाही ते बघू ठीक आहे. तर चला हे बघा हे जरा का तर मला वेगळं वाटतंय बघा हे बघा गार गार घाई कच बघा त्याला हे भारी सिस्टम आहे बरं का. हे बघा हे असं सुरुवात असते मग ह्याचा उपयोग आहे शोल्डर बिल्डिंग म्हणजे आपल्या मित्रांनो शोल्डरसाठी हा व्यायाम आहे. म्हणजे आपले जे शोल्डर असतात ते दुखतात ना ते आपल्याला स्नायू असतात म्हणजे शोल्डरच्या आतमधले म्हणा की जॉईंट असतात ते तर ते जॉईंट मित्रांनो म्हणजे कमी करण्यासाठी हा व्यायाम आहे. हा बघा आता चक्र आहे हे बघा असं फिरतंय पूर्ण मध्ये झाले बघा असं फिरतंय. आणि आता हे काय सीन आहे सुद्धा आपण आपला जो आहे ना तो आपण असा व्यायाम करू शकतो. एक गोल फिरायचा असं कसं वाटतंय भारी वाटतंय ना म्हणजे भरपूर असं मित्रांनो इथं व्यायाम करू शकतो आपण गोष्टींचा. हे बघा कसं आहे खतरनाक सीन आहे. आणि मित्रांनो इथं आपल्याला म्हणजे इथं डंबल्स उचलायला मी म्हणजे थोडंसं दिलं आपल्याला म्हणजे भारीपैकी. आणि जबरदस्त मित्रांनो भारी वातावरण बरं घेते सकाळच्या बाद तुम्हाला तर दिसत असेल. आणि हे बघा हे आता हे असतं काय नक्की सीन आहे हे बघा हे असं झोपायचं का दिसते ते ह्या आपल्याला मणक्याचा जो व्यायाम असतो ना तो ह्याच्यामुळे म्हणजे व्यवस्थित होत असेल. आणि जो आपला पाठीचा जो कण असतो ना तो सारखा दुखत राहतो म्हणजे आपल्याला जर कुठं काय लागलं असते छोट्या छोट्या गोष्टी तर त्या गोष्टीचा मित्रांनो आपण त्याच्यामध्ये त्याचा तो आधार घेऊ शकतो बरोबर आहे. म्हणजे ते आपल्या पाठीच्या कणासाठी चांगलं असतंय. आणि त्यासाठी मित्रांनो घसरगुंड आहे तर मित्रांनो आता घसरगुंड आपण थोडीशी खेळू आपल्याला कसे वाटते ती बघू सर चला मित्रांनो आपण थोडंसं वरती जाऊ तुम्हाला मी दाखवतो ना काय म्हणजे घटक आहे तो ठीक आहे. तसं आता बघा ठीक आहे सगळं थोडं वेगळं आहे म्हणजे अँटी वाटते वाकडी वाटते याच्यावर पडापडत आपण तर आपण दुसरी कुठे करू काहीतरी हीच होत आहे हे आपण ट्राय करू थोडंसं वरती आपण पण वरती मित्रांनो ते तुटलंय वरती नको जायला खाली ठीक आहे कारण की तिथून पडू शकतो आपण आला तिथून धोका असू शकतो. आणि बाई बघा भरपूर मित्रांनो इथं गोष्टी आहेत आपल्याला खेळण्यासारख्या म्हणजे आपल्या लहान मुलांना घरातल्या म्हणा बहिणीच्या म्हणा भावाच्या म्हणा जी आपल्या मुलांना म्हणा म्हणजे आपण खेळू शकतो म्हणजे आपल्या मुलांना नाही पण सांगतोय मी तुम्हाला की खेळू शकतो भाई म्हणजे खतरा सीन आहे. आणि मग म्हणजे मित्रांनो हे भारी सगळं आहे गार्डन म्हणजे मित्रांनो मी अनुभव सुद्धा म्हणजे विचार सुद्धा होता केला की एवढ्या भरपूर काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतील अशा वातावरणात. मित्रांनो थोडं म्हणजे थोडासा पाऊस होतो नॉर्मल एवढा काय मोठा नाही पण छोटासा आहे पण भारी आहे. आता ही कसं थोडी वेगळ्याच प्रकारची आहे हे सगळे म्हणजे व्यायाम करू शकतो आपण म्हणजे कसं व्यायाम होत नाही पण करू शकतो बरोबर आहे. नाही मित्रांनो म्हणजे बघा ना काय भारी वाटते बघा असं वाटतं गावाला असल्यागत पण हे मैदान आहे मुंबईतलं म्हणजे गावसारखं मित्रांनो पूर्ण झाडीबडी एकदम जबरदस्त असं सीन आहे इथं. आणि लय भारी वाटते सकाळच्या पारी मित्रांनो पब्लिक थोडासा आज कमी आहे कारण की शनिवार रविवार मित्रांनो पब्लिक जास्त असते आणि शनिवार रविवार सगळी घरी असतात ना तर सकाळचा व्यायाम करायचा हे ते बरोबर आहे. आणि बघा तुम्हाला दिसतं थोडंसं की नॉर्मल पाऊस होतो तुम्हाला मी दाखवतो हे बघा ह्याच्यामध्ये दिसतंय ना आपल्या कॅमेरामध्ये काय माहिती पण नॉर्मल मित्रांनो थोडासा पाऊस होतो इथं तुम्ही बघता. आणि मित्रांनो आजचा ब्लॉग आपला खतरनाक आहे कारण की भावानं मी एवढा म्हणजे विचार केला नव्हता की मित्रांनो हे मैदान एवढं भारी असेल म्हणजे बघा ना. आणि याच्यात छोट्या छोट्या गोष्टी आपण याच्यामध्ये आनंद घेऊ शकतो की भावना आपण याच्यामध्ये बघू शकतो की आपल्याला खेळायला भेटते प्लस व्यायामाला भेटते प्लस आपल्याला तिथं मोकळ्या ह्याच्यामध्ये वावरता भेटते आपल्याला म्हणजे भरपूर गोष्टी मिळतात इथं ऑक्सिजन मिळतोय सकाळपर्यंत सूर्यप्रकाश भेटतोय प्लस भरपूर अशा गोष्टी आहेत त्या आपण बघू शकतो. आणि मोठी माणसं सुद्धा मित्रांनो इथे खेळतात एकदम मजेशीर असं खेळते ती तुम्हाला दिसत त्या साईडला आहे त्याच्या मित्रांनो तिकडे पोर खेळते इकडे मित्रांनो माणसं एकदम मागाशी व्यायाम करत होता. आणि म्हणजे भरपूर अशा मित्रांनो गोष्टी आहेत तिथं. आणि बाई भारी वाटते जरा सकाळच्या पारी बघा कसं वातावरण आहे खतरनाक सीन आहे.
आणि आता इथे इथे काका थोडी इथं व्यायाम करतात हे बघा, आहे का? तर आपण झूम करून हे बघा, कसला व्यायाम करतात काय माहित नाही आपल्याला, पण ते व्यायाम करतात आहे. असं मित्रांनो थोडंसं व्यायाम करायला पाहिजे, शरीरासाठी चांगला असतो आहे की नाही. म्हणजे आपलं शरीर मेंटेन राहिलं ना भाई, खतरनाक सीन असतो. म्हणजे शरीर आपल्याला लय महत्वाचं आहे, आयुष्यात शरीर एवढं महत्वाचं आहे ना की त्यापेक्षा पैसा सुद्धा महत्वाचा नाही. कारण तुम्ही बघता आता आजकाल म्हणजे खाणं व्यवस्थित नाही, राहणं व्यवस्थित नाही, म्हणजे कुठल्या गोष्टी मित्रांनो व्यवस्थित नाही त्या, त्यामुळे आपलं शरीर जरा कमकुवत होत चाललंय आहे की नाही. आणि म्हणजे बघा ना, आता आपण जेवढा आपल्या शरीरासाठी व्यायाम करेल, जेवढं म्हणजे काय तर चांगलं पौष्टिक आहार खाईल, तो आपल्या शरीरासाठी चांगला असतो. म्हणजे त्याच्यातून आपल्याला विविध प्रकारचे प्रोटीन मिळतात शरीरासाठी, परत अनेक भरपूर काही गोष्टी मिळत राहतात, बरोबर आहे ना. तर आता सध्या आता थोडासा पाऊस येतोय मित्रांनो, तुम्हाला बघू येतोय बघा, आता दिसतंय आपल्याला, मगाशी काय दिसत नव्हतं. हे बघा नॉर्मल दिसतोय, हे बघा. आता मित्रांनो आपण थोडंसं कुठतरी जाऊ, ठीक आहे तर चला. तर मित्रांनो, माझा मी कमेंटमध्ये कसं घालतो मग, तर हे काय कसं वाटलं, आणि नवीन असं तर आपल्या भावाला सबस्क्राईब करून जावा, आणि वाटल्यास तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा, कारण की पुढचा व्हिडिओ माझा तुमच्यावर नक्की पोहोचेल. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय महाराज मित्रांनो, तर चला आता.